या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निष्ठळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हासिणी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुरागिनी, 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 अनुदामिनी. तुम्हीच म्हटलं होतं ना की तुमची कोणी काळजी करणार आहे. देव मला तुमच्या आयुष्यातला आनंद बनून राहायचंय. तुम्हा लग्न झालेल्या मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे. स्वतः लग्न करतात आणि मग दुसऱ्यांच्या लग्नाच्या मागे लागतात. आणि तुला काय मिळालं लग्न करून? काय मिळालं? आमच्या इथे लग्नानंतर मुली घर सांभाळतात, नोकरी नाही करत. परंतु आमच्या त्या सुनेला घर कुठे मिळालंय जे ती सांभाळू शकेल. मी खूप खुश आहे. उद्यापासून मी स्वतःच्या जीवनाची सुरुवात करणार आहे. पण हा आनंद आपल्या लोकांशिवाय एकदम अधुरा वाटतोय. हे आज समजतंय मला. जर अनुदामिनी इथे असती तर आपण सगळ्यांनी त्याचा आनंद सेलिब्रेट केला असता. पण एकांता, मला बहिणीशी बोलायचंय. हो बोल ना. मी आता फोन लावून देते. रिंग जाते. हॅलो. बहिणी, बहिणी, तू ठीक तर आहेस ना? हो, मी ठीक आहे. आम्ही खूप खुश झालो तुझ्या नवीन जॉब बद्दल ऐकून. बाबा पण खूप खुश आहेत. बहिणी, मला तुला भेटायचंय.
हो. उद्या मी बाबांच्या आवडीचा नाश्ता बनवून ठेवते. उद्या बाबांना घेऊन ये. हं. हो. आम्ही नक्की येऊ. हॅलो. नाही, मी आज तुला नाही भेटू शकत. तू तुझी काळजी घे. मी उद्या प्रयत्न करतो. हे काय होतं माझ्यासोबत? मी सॅवीचा फोन अवॉइड का करतोय? मला माहिती आहे की ती माझ्यावर प्रेम करते, तिला माझी काळजी असते. जोपर्यंत अनुदामिनी होती मी सॅवीसाठी काहीतरी फील करत होतो. पण असं का वाटतंय की अनुदामिनी निघून गेल्यापासून सगळं काही सुटत चाललंय. आय डोंट नो. पण एवढं मात्र समजत आलं की अनुदामिनीच्या नसण्याने माझ्या जीवनात ती नसल्याची जाणीव होतीये. आमची सून खुश आणि सुरक्षित आहे तारू. आम्ही उद्या तिला भेटायला जातोय. तारू, अरे तू ठीक तर आहेस ना? तुला तर खुश व्हायला पाहिजे. ज्ञान, तू माझ्या मुलीला घेऊन ये, नाहीतर माझा जीव जाईल बघ. अरे तू असं नको बोलूस. मी आणेन, नक्की आणेन. पण असं नाही, परिस्थितीपासून पळवून नाही आणणार. जिंकून सीन. देवला हार मानावीच लागेल तारू. कधीपर्यंत स्वतःच्या लोकांशी स्वतःसाठी लढेल माझी मुलगी? यार, कधी कधी तर इतकं वाईट वाटतं की कदाचित मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेन. काय बोलतोस तू हे? तुझ्या मित्राला इतकं कमी नको लेखोस. थोडा विश्वास तर ठेव. अरे दगडाची अहिल्या कित्येक वर्ष दगडच राहिली, पण सौभाग्य तिच्याही नशिबी होतच. आता अनुदामिनीच्या जीवनात सौभाग्य येईल तारू. जरा धीर धर. यावेळेस तुझा मित्र रिकाम्या हाती नाही येणार. मला तर आता काहीच कळत नाहीये. मी तर आता स्वतःशी पण लढू शकत नाही. लढावं लागेल. तुला लढावं लागेल तारू. तुझ्या मुलीची तपस्या आणि मेहनतीला कमीत कमी तुझ्या आसवांनी तरी वाया घालवू नकोस. सगळं काही ठीक होईल. नाही तारू, नाही. मनाला हरू देऊ नकोस. जर तू मुलांमुळे असा दुःखी झालास तर तू त्यांची हिंमत कशी बनशील? अरे अनुदामिनीला जाणवलं पाहिजे आपण तिची ताकद आहोत. चल चल, फोन ठेवतो मी आता. उद्या सुनेला भेटल्यावरच फोन करेन मी तुला.
मला नाही माहिती माझं घर सोडल्यानंतर तुम्ही कसे आहात. मला तुमची खूप काळजी वाटते. जर मी माझ्यासोबत जे घडलंय ते जर सांगितलं ना तर लोक मला वेडी समजतील. कारण ज्या नात्याला नाव द्यायचा गेले 10 महिन्यांपासून मी प्रयत्न करतेय त्यावर मी स्वतःच पूर्णविराम लावलाय. घर सोडल्यानंतर जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट आज माझ्या डायरीत लिहिणार आहे. मला माहितीये की ती गोष्ट आठवली की मी पुन्हा तेवढीच तडफडणार आहे. पण ती तडफड आणि ते दुःख खूप गरजेचं आहे. माझ्या जीवनात आणि या घरात राहण्यासाठी तुझ्याजवळ 100 कारणं असतील अनुदामिनी. तू स्वतःला खूप स्मार्ट समजतेस आणि काय दाखवून द्यायचंय तुला की तू जगातली या जगातली एक आयडियल मुलगी आहेस. आपल्या नात्याला आज ऑफिशियली कायद्याने बघितलं तर 2 महिने पूर्ण झाले. 2 महिने. पण तू अजूनही मला प्रत्येक क्षणाला हेच दाखवतेस की तू अजूनही माझी पत्नी आहेस. ह्या गैरसमजाला आपल्या डोक्यातून काढून टाक तू अनुदामिनी. कारण तू या जन्मातच काय पुढच्या 100 जन्मात जरी प्रयत्न केलास ना तरी तू माझी पत्नी नाही बनू शकत. आता हा जो नवीन खेळ तू सुरू केलायस ना काय नाव त्याचं? हा अनुदामिनी लीला. असं नको समजूस की हे सगळं माझ्या लक्षात येत नाहीये. तुला पूर्णपणे ओळखतो मी. कारण की तुझा सेन्स ऑफ ह्युमर आहे ना तुझ्याच प्रमाणे गवार आणि घाणेरडा आहे. तुझं हे बहाणे शोधणं बंद कर तू. कारण मी त्रासलोय तुला. आणि जर स्वतःवर इतकाच विश्वास आहे फक्त 3 दिवस मुंबई सारख्या शहरात एकटे राहून दाखव. सगळा शहाणपणा निघून जाईल तुझा. या घरात राहण्याची तुला 1000 कारणं मिळतील पण एकटीने मुंबई सारख्या शहरात तुला राहण्याचं कारणच नाही मिळणार. ना तू मुंबई सारख्या शहरात दिवस काढू शकतेस आणि नाही रात्र. कारण की या शहराचा अंधार फक्त उजळत राहतो पण कधीच संपत नाही. म्हणूनच सांगतोय जर स्वतःवर इतकाच विश्वास असेल तर फक्त 3 दिवस एकटीने या शहरात राहून दाखव. अनुदामिनी काय झालं? काही अशा गोष्टी आठवल्या ज्याने मी स्वतःला मी ठीक आहे आता. तुला ठीक व्हावंच लागेल. अगं उद्या तुझे सासरे येत आहेत ना? हो मी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवून ठेवेन. व्हेरी गुड. अँड नाव कीप स्माइलिंग. कम ऑन यार. आता तुझ्या भूतकाळातलं काहीच उरलेलं नाहीये. हे बघ तुझ्या पास्टचा विचार आता नको करूस. ओके? सो रिलॅक्स.
दादा, मी आज तुझ्यासाठी जेवण बनवलंय. मला भूक नाहीये, तू खाऊन घे. दादा, आज तुला खावंच लागेल. आणि मी खीर पण बनवलीये. मी ती फ्रीज मध्ये ठेवलीये कारण ती तुला आईस्क्रीम सारखी लागावी. एकदा माझ्या हातची ही खीर खाऊन बघा, मग तुम्हाला कुठलीही गोष्ट सतावणार नाही. तुम्ही खीर खाल्लीत? नाही, काय आहे ना की मला ही खीर थंडच आवडते. तुम्हाला खीर एकदम आवडली नाही ना? नाही, खूपच छान आहे. नाही, हे मी तेव्हा मानेन जेव्हा तुम्ही पूर्ण संपवून माझ्याकडे दुसऱ्यांदा मागाल. दादा, काय झालं? दादा, तू फ्रेश होऊन ये, आपण एकत्र जेऊया. दादाला काय झालं? हा एकटा सेंटी का दिसतोय? बहिणीची आठवण काढून तर हा सेंटी नाही होणार. कुणीतरी दुसरंच आठवत असेल याला. काय झालं? झोप येत नाहीये की आज झोपायचा मूड नाहीये तुझा? सॅवी, मला असं वाटतं की तू स्वतःला जरा जास्तच डिप्रेस करतेयस ग. कारण की मी खरंच डिप्रेस्ड आहे. अच्छा, तुला झोप येत नाहीये तर मी तुझ्यासाठी एक छानशी कॉफी बनवून आणते. आपण बाहेर बसून गप्पा मारूया, ठीक आहे? ओके. देव इज चेंजिंग नाउ. मला असं का वाटतंय की देव मला इग्नोर करतायत. आधी तर मला बघितल्यावर किती खुश व्हायचे ते. आता असं नाहीये. का? कॉफी तयार आहे, चल लवकर ये. कॉफी. थँक यू. तुला माहितीये तुझा देव आज अपसेट का होता ते? का? कारण त्याची वाईफ त्याला सोडून निघून गेली आणि सगळेजण त्याला दोष देतात की त्यानेच आपल्या बायकोला घर सोडण्यासाठी भाग पाडलं. पण तुला कोणी सांगितलं हे सगळं? तुम्ही हाच विचार करताय ना की काहीही झालं तरी मी घर सोडायला नको होतं, पण मी कधीपर्यंत अशा न जुळलेल्या नात्याला जुळवण्याचा प्रयत्न केला असता. पण जेव्हा मी बघितलं की नातं जुळण्याची आशा आहे, तेव्हा मी घर सोडलं.